नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाचा अपडेट आलेले आहे आणि तिसऱ्या हप्त्याचे पैसे नेमके कोणत्या अकाउंटला जमा होणार आहे, तर या संदर्भातलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो पूर्ण बघा, तरच आपल्याला नेमकं कोणत्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत तर याची माहिती मिळणार आहे. तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ते अपडेट. तर बघा मित्रांनो, अनेक महिला भगिनींना प्रश्न पडलेला आहे की माझी लाडकी बहीण योजनेचा जे काही तिसरा हप्ता उद्या वितरित होणार आहे, तर त्या हप्त्याचे पैसे नेमके कोणत्या अकाउंटला जमा होणार आहे. तर आता आपल्याला माहित आहे की उद्यापासून सलग 14 ते 19 तारखेपर्यंत महिला भगिनींच्या खात्यावर तिसऱ्या हप्त्याचे पैसे महाराष्ट्र गव्हर्नमेंट मार्फत जमा केले जाणार आहे. त्यामुळे जसा तिसऱ्या हप्त्यात वितरित होईल तसा प्रत्येक महिला भगिनीच्या मोबाईल फोनवर एक मेसेज येणार आहे आणि त्या मेसेजमध्ये नेमके आपल्या बँक अकाउंटला पैसे जमा झाले आहे की नाही या संदर्भातला तो मेसेज असणार आहे. अशा प्रकारचा मेसेज येणार आहे. तर मग अशा वेळेस प्रश्न असा पडतो की बा आपल्या खात्यावर जर हे पैसे आले तर नेमके कोणत्या अकाउंटला हे पैसे जमा झालेले आहे. एकाच महिला भगिनीचे 2-3 अकाउंट्स असू शकतात, काही ऍक्टिव्ह असू शकतात किंवा काही इनऍक्टिव्ह पण असू शकतात. आता नेमकं होतंय काय की ज्यावेळेस अनेक महिला भगिनींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जो काही फॉर्म भरलेला होता, तर त्या फॉर्ममध्ये माहिती देत असताना जो अकाउंट नंबर टाकलेला आहे, तर त्या अकाउंट नंबरला बऱ्याच महिला भगिनींचे जे काही आधार नंबर आहे तर तो लिंक नाही. त्यामुळे जरी आपण फॉर्म भरताना या अकाउंट नंबरची माहिती त्या ठिकाणी भरलेली आहे, तरी पण त्या अकाउंट नंबरवर हे पैसे जमा होणार नाही, हे लक्षात घ्या. नाही तर बऱ्याच वेळा काय होतंय की बुवा आम्ही तर अकाउंट नंबर हा टाकलेला होता, परंतु आमच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही. अशा प्रकारच्या कॉमेंट्स अनेक महिला भगिनी करतात. त्यामुळे की फॉर्ममध्ये जरी आपण अकाउंट नंबर हा भरला असेल, वेगळा टाकला असेल, परंतु त्या अकाउंट नंबरला जर आधार लिंक नसेल तर त्या खात्यावर पैसे जमा होणार नाही. आणि दुसरी गोष्ट की आधार नंबर लिंक असलेल्या अकाउंट नंबरवरच हे पैसे जमा होणार आहे. तर बरेच महिला भगिनींचं जे काही अकाउंट नंबर आहे तर त्यांनी आता ते आधार सोबत लिंक करून ठेवलेलं आहे, तर त्यांच्या खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होणार आहे. म्हणजे या योजनेअंतर्गत जे काही 4,500 रुपयाचा हप्ता आहे आणि 1,500 रुपयाचा हप्ता आहे तर तो जमा होणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आधार नंबर अकाउंटला लिंक असणं अतिशय गरजेचं आहे, तरच ते पैसे खात्यावर जमा होणार आहे. आणि ज्या अकाउंट नंबरला आधार नंबर लिंक आहे तर त्याच बँकेमध्ये जाऊन चौकशी करा, तिथेच हे पैसे जमा होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, जे काही जॉईंट अकाउंट आहे तर जॉईंट अकाउंटच्या बाबतीमध्ये प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहे. जॉईंट अकाउंटला आधार नंबर लिंक होत नसल्यामुळे अनेकांचे प्रॉब्लेम आलेले आहे आणि त्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील किंवा नाही, तो एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. त्यामुळे आता ज्या महिला भगिनींचे जॉईंट अकाउंट्स होते तर उद्या त्यांनी वाट पाहावी आणि उद्या जर झाले नाही, उद्या जर त्यांच्या खात्यावर पैसे जमा जर झाले तर चांगली गोष्ट आहे. आणि जर पैसे जॉईंट अकाउंटला जमा झाले नाही तर त्यांनी लगेच दुसरं बँक अकाउंट स्पेशल ज्या नावाचं आधार कार्ड आहे तर त्या नावाने नवीन अकाउंट बँकमध्ये ओपन करावं, तरच त्यांना पुढे या योजनेअंतर्गत येणारे जे काही पैसे आहे तर ते मिळू शकणार आहे, त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे. तर अशा प्रकारचं महत्त्वाचं अपडेट या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आणि जर तिसऱ्या हप्त्याचे पैसे आपल्या खात्यावर जमा झाले नाही तर लगेच आपल्याला हेल्पलाईनला कॉन्टॅक्ट करायचा आहे, व्हॉट्सअप चॅट करायचं आहे. आणि नेमकं व्हॉट्सअप कसं करायचं आहे तर याची माहिती आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो बघू शकता, आपल्या चॅनलवर तो आहे, त्याच्यातून आपल्याला माहिती येईल. आणि या ठिकाणी हा जो स्क्रीनवर हेल्पलाईन नंबर दिसत आहे या योजनेसाठीचा, तर याला कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप करा
आणि जर उद्या हे पैसे जमा झाले नाही तर लगेच त्यांना मेसेज करा, कॉन्टॅक्ट करा. म्हणजे आपल्या खात्यावर पैसे जमा होण्यास मदत होईल. कारण मागच्या हप्त्याच्या वेळेस असंच झालं होतं. बऱ्याच महिला भगिनींचे अकाउंट ॲक्टिव्ह होते, आधार पण लिंक होतं, तरी पण पैसे जमा झाले नाही. त्यानंतर आपण सांगितल्याप्रमाणे अनेक महिला भगिनींनी हेल्पलाईनला WhatsApp केलं आणि मेसेज केला. त्यानंतर त्यांच्या खात्यावर लगेच पटापट 3-4 तासानंतर पैसे जमा झालेले आहेत. त्यामुळे हेल्पलाईनचा सुद्धा फायदा घेणे गरजेचं आहे. तरच आपल्या खात्यावर या तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहे. तर मित्रांनो, ही अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट या योजनेसंदर्भातली होती आणि तिसरा हप्ता जर आपल्याला पाहिजे असेल तर या गोष्टी करणं अतिशय गरजेचं आहे. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.